हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आयुर्वेदिक साबण. आपण इथं तुळस घेतली, नंतर ना ॲलोवेरा, कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे आणि आपण स्वतः घरी बनवलेली हळद घेतली आणि थोडासा मध. हे सगळं आपण सोप बेसमध्ये टाकणार आहोत. तर लिंबाचा पाला पहिल्यांदा धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये बारीक म्हणजे खूप बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशी काही पेस्ट झाल्यानंतर ना आपण या बारीक केलेल्या पेस्टमध्येच तुळशीचा पालाही बारीक करून घेणार आहोत. आता आपण या ॲलोवेरामधून आपण जेल बाहेर काढून घेणार आहोत. सर्व जेल हे व्यवस्थित कट करून ते बाहेर काढून घ्यायचं आहे. बाहेर काढून हे असं व्यवस्थित काढायचं आहे. हे बघू शकता, सर्व जेल बाहेर काढून घेतलेला आहे. तुळशीची काड्यांची बारीक केलेली पावडर हे आपण त्यात टाकणार आहोत. भांड्यामध्ये एका पाणी गरम करून घ्यायचं आहे. सोप बेस हा पॅक करून आलेला आहे, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला साईडला. तो सोप बेस बाहेर काढून जेवढा आपल्याला साच्यामध्ये प्रमाण बसेल तेवढा सोप बेस आपल्याला घ्यायचा आहे. तो व्यवस्थित असे कट करून घ्यायचा आहे. तो कट करून त्याचे आपल्याला व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घेऊन आपल्याला ते एका भांड्यामध्ये वितळवायला ठेवायचे आहेत. तर आपण पाणी गरम झालेलं आहे आपलं. गरम पाण्यात हे असे भांडे ठेवून द्यायचं आहे. कट केलेला जो सोप बेस आहे तो आपण या भांड्यामध्ये टाकूया. या भांड्यामध्ये सगळा सोप आपण कट केलेला आहे तो टाकूया. टाकल्यानंतर ना छान असं वितळू द्यायचं आहे सोप बेस. सोप बेस हा वितळल्यानंतर ना आपण एकदम पातळ होऊ द्यायचं आहे. तर सर्व प्रकारचे प्रोडक्ट आपण ह्या वितळलेल्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. किती छान वितळला आहे, हे संपूर्ण वितळलेला आहे सोप बेस. तर वितळल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये जे लिंबाचा पाल्यांचं मिश्रण केलं होतं ते आपण ह्यात टाकणार आहोत. ते टाकून सर्व मिश्रण एकजीव असं करायचं आहे. असं एकजीव मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत जे आपण तुळशीच्या काड्यांची पावडर बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. ती टाकल्यानंतर ना छान मिश्रण एकजीव करायचं आहे. ते मिश्रण एकजीव केल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला ॲलोवेरा जेल हे बारीक केलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ते ॲलोवेरा जेल टाकून ते सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. छान असं वितळू द्यायचं आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये आपण जे राहिलेले प्रोडक्ट आहेत जसं की हळद ही आपण पहिल्यांदा टाकून घेऊया. हळद टाकल्यानंतर ना सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. एकजीव झाल्यानंतर ना त्या मिश्रणात आपण थोडासा मध टाकूया. मध हा टाकून ते मिश्रण आपण एकजीव करायचं आहे. एकजीव करून हे मिश्रण सर्व मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर मग ते मिश्रण आता आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला ओतायचं आहे. सर्व मिश्रण हे समप्रमाणात साच्यात बसेल तेवढे आपल्याला ओतून घ्यायचं आहे. ओतून आपल्याला हे मिश्रण 3 तासासाठी हा साचा आपल्याला रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचा आहे. तर या साच्यात 3 तासानंतर ना आपला सोप तयार होईल. तर आपण 3 तासानंतर ना हे सोप कसा तयार होतोय आपण यूज करून बघणार आहोत. तर कसा वाटतोय सोप हे 3 तासाच्या रेस्ट नंतर ना बघा कसा सोप एकदम छान सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि यूज करण्यासाठी किती छान दिसतोय. पूर्ण सगळे 4ही सोप असे सेट झालेले आहेत.
सोप आपण यूज करून बघूया की आपल्याला सोप कसा वाटतोय. खरंच खूप छान वाटते हा सोप यूज करायला. आपण कोणतीही गोष्ट बनवल्यानंतर ना ती यूज करण्यासाठी खरं वेगळीच मजा असते आणि खूप एकदम सॉफ्ट वाटते यूज केल्यानंतर ना हा सोप. तुम्ही पण एकदा हा सोप तयार करून यूज करून बघा.